नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 50 वर्षानंतरचं आयुष्य हे खूप महत्त्वाचं असतं. कारण या वयात आपण जे निर्णय घेतो तेच आपल्या पुढच्या 20-30 वर्षाचं सुख किंवा दुःख ठरवतात. पण दुर्दैवानं बऱ्याच लोकांकडून काही अशा चुका होतात ज्यामुळे त्यांचा वृद्धापकाळ त्रासदायक बनतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 50 नंतर कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजेत. जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुमचं आयुष्य शांत, आनंदी आणि सन्मानाने भरलेलं असेल. चूक नंबर 1, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. 50 नंतर शरीर हळूहळू कमजोर होऊ लागतं. पण काही लोक अजूनही जुनी लाईफस्टाईल चालू ठेवतात. जसं की चुकीचं खाणं, व्यायाम न करणं, झोपेची काळजी न घेणं. हे सगळं पुढे मोठ्या आजारांना निमंत्रण देतं. यासाठी एक उपाय आहे. तो म्हणजे दररोज चालणं, हलका व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं. हे अनिवार्य करा. चूक नंबर 2, पैशाचं चुकीचं नियोजन. बऱ्याच लोकांची सवय असते, आता आहे ना, पुढे बघू. पण 50 नंतर इन्कम कमी होऊ शकतं. सेविंग नाही, एमर्जन्सी फंड नाही, तर पुढे खूप अडचणी येतात. यावर उपाय म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवा आणि फ्युचरचं प्लॅनिंग आत्ताच करा. चूक नंबर 3, मुलांवर पूर्ण अवलंबून राहणं. ही खूप कॉमन आणि मोठी चूक आहे. मुलं आहेत ना, ती सांभाळतील आम्हाला. पण रिॲलिटी वेगळी आहे. मुलं बिझी असतात, त्यांचं स्वतःचं आयुष्य असतं. आणि यावर उपाय म्हणजे स्वतः सेल्फ डिपेंडंट राहण्याचा प्रयत्न करा. चूक नंबर 4, एकटेपणा स्वीकारणे. बऱ्याच लोकांना वाटतं आता आयुष्य संपलं आणि ते स्वतःला लोकांपासून दूर करतात. म्हणजेच डिप्रेशन, निगेटिव्ह थॉट्स याची सुरुवात इथूनच होते. यासाठी उपाय म्हणजे मित्रांशी बोला, नवीन लोकांना भेटा, समाजात राहा, एकमेकांशी बोलून चालून राहा. चूक नंबर 5, नवीन गोष्टी शिकणं थांबवणं. आता शिकायचं वय गेलं हा विचार खूप धोकादायक आहे. ब्रेन त्यामुळे इनॅक्टिव्ह होतो. आयुष्य खूप बोरिंग होतं. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकत जा. त्यासाठी उपाय आहे नवीन स्किल, मोबाईल यूज करा, हॉबी म्हणून काहीतरी शिका, पण काहीतरी शिकत राहा. चूक नंबर 6, नकारात्मक विचार ठेवणं. माझं काही होणार नाही, मला आता जमणार नाही, माझं वय झालंय, असे विचार आयुष्य संपवतात. त्यावर उपाय म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि स्वतःला डेव्हलप करा. चूक नंबर 7, नात्यांकडे दुर्लक्ष करणं. 50 नंतर सर्वात मोठं वेल्थ म्हणजे नातेसंबंध. पण काही लोक इगोमुळे नाती तोडतात आणि आपल्या नात्यांपासून दूर जातात. यावर उपाय म्हणजे समजूतदारपणा ठेवा, नातं जपा. चूक नंबर 8, स्वतःसाठी वेळ न काढणं. संपूर्ण आयुष्य इतरांसाठी घालवलं, पण स्वतःसाठी काहीच नाही. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं होतं. त्यामुळे रिग्रेट निर्माण होतो. आणि यावर उपाय म्हणजे आता स्वतःला प्राधान्य द्या आणि स्वतःसाठी थोडाफार वेळ नक्कीच काढा. चूक नंबर 9, डॉक्टरांकडे जाणं टाळणं. काही होत नाही, मी बरा होईन असं म्हणत लोक तपासणी टाळतात, डॉक्टरांकडे जाणं टाळतात आणि त्यामुळे आजार उशिरा सापडतो आणि त्यावर निदान करणं खूप जड जातं. त्यावर उपाय म्हणजे रेग्युलर चेकअप करा. वयानुसार चेकअप करणं खूप गरजेचं असतं. चूक नंबर 10, भूतकाळात अडकून राहणं. तेव्हा असं झालं असतं तर, आता असं झालं नसतं, असं विचार करत बसणं म्हणजे आजचं आयुष्य वाया घालवणं. त्यामुळे जे झालं ते झालं. आता वर्तमान काळ कसा घालवायचा याच्यावर विचार करा आणि प्रेझेंटमध्ये जगायला शिका. मित्रांनो, 50 नंतरचं आयुष्य हा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. जर तुम्ही या 10 चुका टाळल्या तर तुमचं आयुष्य आनंदी, शांत आणि सन्मानाने भरलेलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.